तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपल्या आवडत्या चॅनलवरती माझं गाव पाचल तर पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर आज आपण चाललो आहे स्पेशली एक भाजी आहे जी आपल्या कोकणातील पट्ट्यामध्ये आपल्याला सापडते या पावसाळ्याच्या टायमिंगला. तर ती भाजी आपण काढण्यासाठी जाणार आहोत. तर आपल्याला ह्या भाजीविषयी जी आता पुढील माहिती आहे ती आता जो माणूस आपल्याला घेऊन जातोय म्हणजे पर्सनली की त्याला भाजी काढायला जाऊया त्यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत. तर आपल्याला आपल्यासोबत जाणारा माणूस आहे स्पेशली म्हणजे आपला प्रवीणदा. तर प्रवीणदाच्या तोंडाने ऐकूया त्या भाजीचं नाव काय आणि कशा प्रकारची ती भाजी असते. बोल प्रवीणदा, आता काय बोल. काय आपण चाललोय पात्रीची भाजी काढायला. आपल्या कोकण पट्ट्यामधील पातर्डी या नावाने हे करतात. तर चला आपण बघूया पात्रीची भाजी. काय सिमेंटची पिशवी कशा? मला सांगायला सिमेंटची पिशवी आणि सिमेंटची आणली. अरे पात्र्याची भाजी काढायला येत आहे. अक्षदा येत आहे ना? हां स्नॅक्स खाणार आता हे घे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवला होता. आपण आता जाणार आहोत आपली भाजी काढायला. तर सुरुवात करूया. आणि आपण घरातनं आता निघालेलो आहोत. हा एक पूल आहे आमच्या इथला जुना. तुम्ही तुमच्या इथं पाहिला असेल असा पूल. तर असे पूल आता जास्त दिसत नाहीत. इथं आपल्याला पाहायला भेटला आहे. त्यानंतर आपण जर असं पुढं आलो, ही आमच्या पाण्याची टाकी. तर आमच्या वाडीला पूर्ण पाणी पुरवठा ह्या टाकीकडून होतो, पाहू शकता. आता मित्रांनो, आपण थोडंसं पुढे येऊन हा नजारा बघा. ही आमची नदी पाहू शकता. सुंदर असा नजारा आहे. आणि हे समोरचे झाड आहे ना, हे समोरचे वडाचं झाड आहे ना, तर इथं आमच्या वाडीच्या सर्व पूजा होतात. आणि ह्या प्लेसला आम्ही जांगलदेव प्लेस असं म्हणतो. त्याचबरोबर मित्रांनो, आता आम्ही आमच्या जुन्या शाळेकडे आलेलो आहे. तर ही शाळा आता बंद झालेली आहे, पण एक टाईम होता इथं आमच्या वाडीतली सर्व मुलं शिकायची. पाहू शकता खूप आता जंगल आहे, वाढलं आहे, कोण येत नाही इथं सहजा. पण बघा, खूप दिवसांनी मला इथं यायला भेटलं. आता मित्रांनो, खरी सुरुवात झाली आहे आपल्या शोधाला. आता इथून आम्ही पात्र्याची भाजी शोधायला सुरुवात करणार आहोत. आता हा जो पट्टा आहे ना, ह्याच्यामध्ये कसं सीन आहे माहिती आहे का तुम्हाला? एक छोटीशी पायवाट आणि घनदाट दोन्ही साईडला आपल्या झाड आहेत. बघा ना, मोसम बघा ना, मस्त असा एकदम छोटीशी पायवाट आहे बघा. आणि फुल इथून वाकून बिकून जावं लागतं. ॲडव्हेंचरिंग आहे, मजा येते. आणि अशा ठिकाणी फिरण्याची मजाच वेगळी असते कोकणात. तीच मजा दाखवण्यासाठी आपण हा ब्लॉग करत आहोत. कारण बऱ्याच आपण ब्लॉग केले, पण कधी असं आतमध्ये जंगलामध्ये, एवढं दाट जंगलामध्ये गेलो नाही किंवा दाखवण्याचा चान्सच नाही भेटला. खेकडे, मासे, बिकॉज बाकीचे आपले देवाचे जे कार्यक्रम असतात हेच आपलं चालू होतं. तर आज बोललो चला कुछ करते अलग, आगे बढ़ते. हां ही ना, काय रोवणं होती एक नंबर. आता येईल मित्रांनो रोवणाचाही टाईम. आपण जाऊ ना परत. लास्ट इयर पण मित्रांनो गाईज म्हणजे आपण रोहनांचा व्हिडिओ केलेला होता. यावर्षी देखील जाऊ, अजून टाईम आहे.
जसंच तो रोवणाचा सीझन येईल मी तुम्हाला समोरनं तो ब्लॉगचा म्हणजे एक पार्ट टाकेनच. त्याबरोबर आपल्याला यावेळी ती रोवणाची भाजी कशाप्रकारे केली जाते हेही आपल्याला दाखवायचं आहे त्या ब्लॉगमध्ये. तर बघूया आपल्याला कशाप्रकारे काय होतं. बाकी तर तुम्ही आता आनंद घ्या नजाऱ्याचा, निसर्गाचा आनंद घ्या. भाजी ऐकी ना कात्रेची काय काय बघायचं इथनं वरपर्यंत पण जाऊ नको पुढे खाली खाली जाऊन. तर मित्रांनो ऑलमोस्ट आम्हाला 1 तास झाला चालून घरापासून इथेपर्यंत, पण 1 तासाच्या अंतरावर आम्हाला भाजी भेटलेली आहे. हा बघा प्रवीणदा भाजी काढतोय. तर बघा कशा प्रकारची भाजी आहे पाहू शकता. पात्र्याची भाजी ही अशा प्रकारची असते. जरा सिनेमॅटिक शॉट घेऊया एक. मित्रांनो तुम्ही जवळनं पाहू शकता कशा प्रकारची भाजी असते ती. तसंही मी तुम्हाला प्रवीणदाच्या हातामध्ये दाखवलीच आहे. तर अशा प्रकारची भाजी आहे, पण ही पूर्ण उपलून काढायची नाही आहे. फक्त वरची पानं आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. भाजीचे जे मुळे आहेत ते म्हणजे जमिनीमध्येच राहू द्यायचे, कारण त्या भाजीला पुन्हा एकदा पाणी येतात आणि ती भाजी आपल्याला परत एकदा काढायला भेटू शकते. आमच्याकडे शाळेत जाऊन पण न शिकलेली माणसं आहेत. बघा मी आता एवढं सांगतो की भाजी उपलून काढू नका आणि मला उपलून काढून भाजी दाखवतोय. बघ किती मस्त भाजी आहे म्हणून, किती मोठी मोठी पानं आहेत म्हणून सांगतोय. अरे काय म्हणायचं बारक्या तुला. मित्रांनो हे लोक आहेत ना आपलं युनिक डोकं लावत आहेत कुछ तो अलग. यांनी आता सीन काय झाला माहिती आहे, आम्ही आलो चौघं ना भाजी घेण्यासाठी आणि आणले आम्ही 10 वाली एक पिशवी आणले. तर हे काय करतात माहिती आहे का, ती भाजी एकदा म्हणजे जास्तीत जास्त भरावी, म्हणजे पिशवी पूर्ण एकदम आम्हाला पुरावी माझी भाजी चौघजणं घेऊ शकतो. त्यासाठी हे बघा आता साहिल बघा भाजी भरतोय आणि मजबूत यांनी भाजी दाबून मजबूत भरली आहे बघा. दाबतायत पिशवीला बघा कशा प्रकारे दाबतोय. तर हे अशा प्रकार चालू आहे. बघूया आता घरी गेल्यावर किती भाजी भेटेल. टेक्नॉलॉजी आहे. तर मित्रांनो ही भाजी कशी बनवली जाते म्हणजे ह्याची रेसिपी काय ती एक्झॅक्टली मला माहीत नाही आहे. तर ती रेसिपी आपल्याला साहिल सांगणार आहे. तर साहिल सांग बाबा कशी रेसिपी आहे याची. भाजी स्वच्छ घरी आणल्यास पहिली धुवून घ्यावी, नंतर बारीक चिरावी, नंतर तिला उकड्याशी घालावी. मेथीची किंवा पालेभाजी आपण मुल्याबिल्याची किंवा बनवतो त्याचप्रमाणे ही भाजी बनवली जाते. भाजीमध्ये चण्याची डाळ टाकल्यास ही भाजी सुंदर बनते. मित्रांनो तुम्ही ऐकल्याप्रमाणे ह्या भाजीमध्ये चण्याची डाळ ही टाकली जाते आणि नॉर्मल आपण मेथी किंवा मुळ्याची भाजी करतो त्याचप्रमाणे ही भाजी केली जाते. तर त्याला तुम्ही कांदा किंवा मिरचीवरती बनवू शकता. नॉर्मल ज्या भाज्या आपण ज्याप्रमाणे तव्यावरती टाकून करतो तशाच ह्या भाजी करायची आहे. तर सुंदर भाजी आहे, तुम्ही ट्राय करा कधी ना कधी. आम्ही तर आज घेऊन जाऊन ट्राय करणारच आहोत. तर मित्रांनो खूप दिवसांनी आपण बाहेर पडलेलो आणि मजा आली. पात्र्याची भाजी जी आपण काढायला आलेलो ते मिशन देखील आपलं सक्सेस झालं. बऱ्यापैकी आपल्याला भाजी मिळाली.
तर आता आपण आपली भाजी घेऊन घरी चाललेलो आहे. हा साहिलच्या हातात पिशवी पूर्ण भरलेली आहे आणि जास्त वेळ न घालवता आपण आता घरी निघूया हळूहळू. कारण पावसाचं पण कसं चालू आहे की मजबूत पाऊस पडला, आता मध्ये पण पाऊस आला. आम्ही तोपर्यंत भाजी काढायची थांबवली होती. तर ठीक आहे, आपण आता जाऊया घरी लवकरात लवकर. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करत राहा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ पोहोचवण्याचा मी दरवेळी प्रयत्न करतच आहे. आणि जय महाराष्ट्र, जय शिवराय असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहण्याची जी आमची मोहीम आहे ती चालूच राहील. बाय. मित्रांनो, व्हिडिओ तर आपल्याला संपलेला होता, पण या धावाल्या पिशवीची जी कमाल आहे ती तुम्हाला दाखवण्यासाठी हा लास्टचा पार्ट. थोडासा कॉमेडी वाटेल तुम्हाला, पण बघा, एक 10 रुपयाची पिशवी आहे. केवढीशी पिशवी आहे ती बघा, पिशवी साईज बघा, ही बघा केवढीशी पिशवी आहे, पिशवी साईज बघा. आणि भाजी बघा यांनी किती भरले दाबून. तो यही था टेक्नॉलॉजिया. आणि टेक्नॉलॉजिया जो साहिलने वापरला आहे तो म्हणजे आमच्या कामात आला. आता 4 जण वाटून घेऊ एवढी तर भाजी आहे आमच्याकडे. आणि साहिलनी नवीन मोबाईल घेतलेला आहे. तर बाय. साहिलचा नवीन मोबाईल बघून आपण हा व्हिडिओ संपूया.